हरिओम. मी डॉक्टर अरुणसिंह मंदा, वानोडी केंद्र, पुणे. 2000मध्ये माझ्या प्रोफेशनमध्ये काही अस्थिरता झाल्यामुळे मी बापूंकडे खेचला गेलो. तो असा की एके ठिकाणी बापूंचं पादुका पूजन होतं. त्या पूजनाला मी सहज गेलो. त्या पूजनामध्ये मीना वहिनींनी त्यावेळेला अनुभव संकीर्तन, गुणसंकीर्तन बापूंचं केलं होतं. ते ऐकल्यानंतर मी लगेच 2000 साली बापूंकडे खेचला गेलो. त्यामुळे मी श्री हरिगुरुग्राम बांद्रा येथे नित्य पितृवचनाकरता जायला लागलो. त्यानंतर मला बापूंचं अकारण कारुण्य जाणवायला लागलं पदोपदी, क्षणोक्षणी. अशा बरेच अनुभव माझ्या जीवनात आले बापूंच्यामुळे. पण आता मी जे काही तुमच्याशी शेअर करणार आहे तो अनुभव हा कोरोना काळातला. तर 2020 मार्च एप्रिलमध्ये जेव्हा मला ह्या युरिनमध्ये, लघवीमध्ये रक्त सापडलं, त्यावेळेला ते डॉक्टरांनी पुढच्या टेस्ट करायला सांगितल्या. सोनोग्राफीमध्ये डाऊट रेज झाला की काहीतरी युरिनरी ब्लॅडर, जी लघवीची पिशवी असते, तिथे काहीतरी आहे. डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केल्यावर त्यांनी मग CT स्कॅन करायला सांगितलं. कोरोना काळामध्ये हॉस्पिटलमध्ये जे काही प्रोफेशनल एक्सपर्ट्स होते तेही येत नव्हते. सगळं ऑनलाईन ॲडवाईस चाललं होतं. CT स्कॅन झाल्यानंतर रिपोर्ट मिळायला बराच वेळ गेला. माझी मुलगी धावपळ करतच होती. बापूचं अकार्याने करून म्हणजे बापू अशा प्रसंगी मनुष्यबळ तयार ठेवतात, तर माझी मुलगी सगळी धावपळ करत होती. रिपोर्ट मिळाला त्यावेळेला जरासा जमीन हादरल्यासारखी झाली. का तर कॅन्सर डिटेक्ट झाला होता लघवीच्या पिशवीत, युरिनरी ब्लॅडरमध्ये. मग मुंबईला जे हॉस्पिटलमध्ये रेडिओ ऑन्कॉलॉजिस्ट होते त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी सांगितलं की त्याची बायोप्सी करायला लागेल, त्यामुळे तुम्ही सिस्टोस्कोपी करून घ्या. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यानंतर कन्फर्म झालं की हा युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर आहे, कार्सिनोमा, मॅलिग्नंट, शरीरभर पसरणारा. आता मात्र घाबरलो. अशा वेळेला मुंबईला श्री सुनील सिंह मंत्रींना कॉन्टॅक्ट केला. सुनील सिंह मंत्रींनी नंतर दुसऱ्या दिवशी कळवले की परमपूज्य दादांनी उपासना करायला दिलेली आहे, ती उपासना नित्य करा. मग ती उपासना चालू झाली. त्याच दरम्यान सद्गुरू बापूंनी श्री दत्त तारक आराधना सुरुवात केली होती भक्तांकरता. श्री दत्त आराधनासुद्धा बुकिंग केलं. दत्त आराधनाचं सुद्धा तिथे पूजन झालं. कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर मध्ये एक डॉक्टर आहे, सर्जन, ऑन्कोसर्जन, त्यांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी सांगितलं युरिनरी ब्लॅडर, लघवीची पिशवी काढणे हाच एक उपाय असतो ह्याच्यावर. पिशवी काढले म्हणजे त्याच्यात हँडिकॅप झाला, ती पिशवी बाहेर येते, पोटावर येते. ती दररोज काढायची, रिकामी करायची, परत लावायची त्या ट्यूबला. बापूंना मी प्रार्थना केली. ही उपासना चालूच होती, ती दिली होती परमपूज्य दादांनी. की बापूंना सांगितलं मला असलं हँडिकॅप झालेलं असलं आयुष्य नको आहे, मला डिग्निटीने जगायचं आहे. बापूंशी बोललं तर बापूंना सगळंच कळतं, क्षणोक्षणी त्यांना कळतं. याचा मला क्षणोक्षणी अनुभव आलेला आहे. त्या क्षणी त्यांना कळतं आणि त्यांचं अकारण कारुण्य नेहमी तयारच असतं. मग बाबू बुद्धिस्फोरण दातासुद्धा आहेत. त्यांनी बुद्धी दिली की चांगल्या मेडिकल जो ट्रीटमेंट येतो त्याच्याकडे जाणं. त्याप्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एक्सपर्ट आहे, ऑन्कॉलॉजिस्ट, मेडिसिनमधले, त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी केमोथेरपी सजेस्ट केलं. केमोथेरपीचे सायकल्स असतात. केमोथेरपीबद्दल सगळ्यांना माहितीच असेल की त्यामध्ये बरेचसे साईड इफेक्ट्स होतात. मग केमोथेरपी चालू झाली. हे साधारण संबंध चालू होतं कोरोनाच्या स्टिक काळामध्ये, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या काळामध्ये चालू होतं. केमोथेरपीचे 2 सायकल झाले, म्हणजे एकूण 12 केमोथेरपी. त्याचे साईड इफेक्ट मला काहीही झाले नाही. मी पूर्वीपासून ज्या इथे राहतो तिथे काही लिफ्ट नाही आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं केमोथेरपी झाल्यानंतर तुला जिने चढता येणार नाही, विकनेस येतो, साईड इफेक्ट होतात, उलट्या होतात. मला तसलं काहीही बापूंनी होऊ दिलं नाही. हे बापूंचं अकारण कारुण्य. मी चढत जायचो, उतरायचो, बाकीचे माझे नित्य कार्यक्रम व्यवस्थित चालू होते या केमोथेरपीच्या काळात. नंतर डॉक्टरांनी सांगितलं केमोथेरपीचा कोर्स झाला आहे 12, आता सोनोग्राफी करा.
सोनोग्राफी केल्यानंतर परत त्याच्यात कॅन्सर सेल्स दाखवले गेले, पॉझिटिव्ह होतं. नंतर डॉक्टरांना कन्सल्ट केला. डॉक्टरांनी सांगितलं परत अजून एक आपण केमोथेरपी कोर्स करू. ते कोर्स केल्यानंतर परत सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये तो जो हत्ती असतो हा कॅन्सर, तो सहजासहजी जात नाही, टिश्यूला पकडून राहतो तो. त्यामुळे त्याच्यात परत ते पॉझिटिव्ह आलं. आता प्रश्न आला, त्याच डॉक्टरांनी सांगितलं आता तुमचं ब्लॅडर काढणं हाच उपाय आहे. मी बापूंना बरेच सांगितलं मला डिग्निटीनी जगायचं आहे, मला असं हँडिकॅप होऊन कोणावर अवलंबून जगणं नकोच. त्यानंतर मग त्यांनी सजेस्ट केलं रेडिएशन करून बघू. मग ह्या रेडिएशन करता हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत ओळखीचे, त्यांना कॉन्टॅक्ट केले. ते बोलले नाही, रेडिएशन याच्यात इफेक्टिव्ह ठरत नाही, कारण तिची पिशवी असते लघवीची ती हलत असते, त्यामुळे रेडिएशन एका स्पॉटवर जे आहे तिथे पडत नाही, ते राहणार. मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटलो जे रेडिएशन एक्सपर्ट होते. त्यांनी सांगितलं काही नाही, नवीन टेक्निक आहे, रेडिएशन नक्कीच तुम्हाला उपयोग करेल, तुमच्या सदूवर खूप विश्वास आहे हे मला कळतं. मी बापूंना प्रार्थना केली आणि रेडिएशनचा कंप्लीट 30 दिवसाचा कोर्स झाला. 30 दिवस झाल्यावर एका आठवड्याने परत डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी करा. सोनोग्राफीमध्ये सेल्स निघून गेले होते, परफेक्ट एकदम होतं, काही नव्हतं, कॅन्सर पळून गेला होता. मग केमोथेरपीच्या ज्यावेळेला केमोथेरपी चालायची त्यावेळेला केमोथेरपीच्या प्रत्येक ड्रॉपबरोबर मी हा ड्रॉप म्हणजे अनिरुद्धच आहे माझ्या शरीरात पसरणारा ही कल्पनाही करत होतो. त्यावेळेला अनिरुद्ध बोलायचं, तो केमोथेरपी ड्रग ब्लॅडरमध्ये जाऊन त्या सेलवर इफेक्ट करत होता. रेडिएशनचं सुद्धा तसंच. तर हे निघून गेलं टिश्यू. मला कुठलाही त्रास नव्हता. बापूंच्या अकारण कारुण्यामुळे, त्यांच्या पठणामुळे माझ्यातला हा कॅन्सर पळून गेला. त्याच्यानंतर माझे 2 सोनोग्राफी झाले, 2 पेट स्कॅन झाले. 2020 ऑक्टोबर म्हणजे जेव्हा सगळे प्रोसेस ट्रीटमेंट संपल्यानंतर आत्तापर्यंत, आत्ता परवा सोनोग्राफी केली, निगेटिव्ह आहे, काही नाही त्याच्यामध्ये. माझ्या बऱ्याच नातेवाईकांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. मी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन्स नाही, मी ब्रोच घालतो, त्याच्यात हा माझा बाप आहे ह्यांनी केलं आहे. ते त्यांचे अकारण कारुण्य त्यांची सहज लीला. बापूंना सहज सगळं कळणे. बापू स्वतःच म्हणतात की माझ्याशी बोलत राहा. काही वेळेला मी बोलतो, मिसेस मला बोलते काय पुटपुटतंय, म्हणजे बापूंशी बोलायचं, बापूंना सहज कळतं. बाकीच्याने वेडेपणा कळेल, पण बापूंना सहज कळतं. तर असा हा कोरोना काळातला आहे. नित्य पठण जे बापूंनी दिलेलं आहे ते सहज चालू आहे. ते माझं आता जेवणच आहे, ब्रेकफास्ट न्याहारी आहे, ते चालूच आहे. बापूंचं अकारण कारुण्य, बापूंची स्पंदनं ही अरिष्ट गोष्टींचं स्तंभन करतात. हरिओम श्रीराम अंबज्य.